जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, ठीक आहे, हे प्रश्न मुलांना सगळ्यात जास्त परेशान करतात. कशा पद्धतीने बघा, प्रश्नामध्ये काय आहे, जर आज सोमवार असेल तर 68 दिवसानंतर कोणता वार येईल. आता याच्यामध्ये मुलांना कन्फ्युजन असतं की नेमकं काढायचं कसं. बघा, जर समजा असा प्रश्न आला, ठीक आहे, काय विचारलेलं आहे, 68 दिवसानंतर कोणता वार येईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचंय, एक वार काढायचा आहे की 68 दिवसानंतर कोणता वार येईल. बघा, जर असा प्रश्न आला, बघा, एक हप्ता म्हणजे एक वार कधी चेंज होतो, 7 दिवसानंतर होतो, बरोबर. मग 7 दिवसानंतर होतो म्हणून आपण काय करत असतो, हे जे दिवस दिले त्याला काय करत असतो, 7 न भाग देत असतो. ठीक आहे, काय कन्फ्युजन होतं किंवा काय परेशानी येते मुलांना ते नंतर सांगतो, म्हणजे जेव्हा प्रश्न संपेल तेव्हा सांगतो. बघा, आता जर आपण ह्या संख्येला 7 न भाग दिला, 7 नाम 63 होतं. लक्षात घ्या, जर 68 ला 7 न भाग दिला, व्यवस्थित समजून सांगतो. ठीक आहे, बघा, 68 ला जर 7 न भाग दिला, 7 नाम 63 होतात. बघा, हे उत्तर झालं. याच्यानंतर ही बाकी असते, बाकी किती उरली, 5 उरली, कारण 68 म्हणून 63 गेले, किती उरले, 5 उरले. ठीक आहे, बघा, आता ही जी बाकी असते तीच आपल्याला घ्यायची असते. बघा, बाकी घेतली आपण, ठीक आहे, लक्षात घ्या, बाकी घेतले, बाकी किती आले, 5 आले, बरोबर. आता बघा, हा जो वार आहे, तर ह्या वार मध्ये जो वार आपल्याला दिलेला असेल त्याच्यामध्ये 5 काय करायचे, वाढवत जायचे. ठीक आहे, बघा, हे 5 आपले बाकी आले, म्हणजे हेच आपलं उत्तर असतं. लक्षात घ्या, आता 5च्या नंतर काय करायचं, बघा, सोमवार आहे, त्यानंतर काय करायचं, आपल्याला 5 दिवस पुढे जायचं. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. काय येईल, शनिवार. ठीक आहे, बघा, आता लक्षात घ्या, इथं काय परेशानी होती. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय सांगितलं, 68 दिवसानंतर, 68वा दिवस नाही, हा जो शनिवार आला हा आला 68वा दिवस. आपल्याला काय सांगितलं, 68 दिवसानंतर म्हणजे कोणता वार येईल, रविवार येईल. ठीक आहे, बघा, 68 दिवसानंतर कोणता वार आला, रविवार आला. बघा, इथं सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की नेमकं शनिवार उत्तर बरोबर आहे की रविवार उत्तर बरोबर आहे. जर आपल्याला सांगितलं 68वा दिवस कोणता असेल तर तो शनिवार असेल, आणि 68 दिवसानंतर कोणता वार येईल तर तो काय असेल, रविवार असेल. ठीक आहे.